आहा हा, मस्त थंड वातावरण आहे, जास्त पण थंडी नाही, ठीकठाक थंडी आहे. आणि आता सकाळचे 9:30 वाजलेत. आता थोडं फिरूया कुर्ग मडिकेरी, बघू काय सीन आहे इकडे. अरे यार, थंडी असे कोण स्पीड ब्रेकर टाकतं वे. सगळ्यात पहिला नाश्ता करायचा आहे आणि मग जाऊन काय ते बाकीच्या गोष्टी फिरू. हो, गाडीवर बसलो की थंड हवा लागते, अदरवाईज एवढं असं नाही. ह्याच्याहून जास्त तर थंड आय एम शुअर महाबळेश्वर असणार. आणि तेव्हा पण होतं पावसात तर तेव्हा थंड होतं एवढं. काय शहर बसलं यार इकडे पूर्ण डोंगरावर. कुठे जायचंय? ओमकारेश्वर टेम्पल. हां, थँक्यू. काय छोटा रोड आहे बे. अरे तेव्हा ते चला आपलं मंदिर विजिट करून झालेलं आहे. खूप पीसफुल जागा आहे, जिकडे तुम्ही थोडं बोलतो शांततेमध्ये बसू शकता. मंदिराच्या समोरच तळ आहे आणि तळाच्या पुढे हनुमान मंदिर आहे. सो छान आहे. आणि आता आम्ही निघालो ॲबी फॉल्सकडे. ॲबी फॉल्स इथून एक 7 किलोमीटर आहे. एक गोष्ट इथे मी अनुभवली की इकडे घराला पण पब्लिक कलर मारते ना, ते खूप डार्क असे भडक असे व्हायब्रंट असतात. तुम्हाला इथे फुल कलरफुल घरं दिसतील, वेगवेगळ्या कलरची, निळा, पिवळा, लाल. सो ओव्हरऑल खूप कलरफुल आहे ते सगळं. आणि झाडं तर आहेतच बऱ्यापैकी. ॲबी फॉल 3 किलोमीटर्स. ओके. काय जबरदस्त रोड आहे यार, ब्युटिफुल. कसली झाड आहेत यार, हे पूर्ण कूर्गमध्ये अशी झाड आहेत ना, एवढी उंच उंच जाड जाड, कळत नाही. वेलकम टू ॲबी फॉल्स.
ओके या इथे आहे अच्छा एंट्री आणि पार्किंग इकडे आहे. ठीक आहे, बाईक होती म्हणून पटापट आत येता आलं. अदरवाईज मला असं वाटतं नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास तर तिकडेच जाईल. एनिवेज चला आपलं आता ॲबी फॉल्स पण बघून झालं आहे. खूप सुंदर प्लेस आहे, खूपच सुंदर आहे. आणि तिकडे कंटिन्युअस धबधब्याचा आवाज, पाण्याचा आवाज, छान प्लेस आहे. आणि खूप लोक येतात यार विजिट करायला इकडे. बऱ्यापैकी लोक येतात विजिट करायला आणि पूर्ण देशातून येतात. मला इथे बरेच मराठी लोक दिसले, बरेच पंजाबी दिसले आणि नॉर्थवाले बरेच लोक होते. ऑब्व्हियसली साऊथवाले तर असणारच, नॉर्थवाले बरेच होते, पंजाबी बरेच होते आणि मराठी पब्लिक पण बरीच होती. सो बऱ्यापैकी फेमस आहे. त्याच्यामुळेच इकडच्या हॉटेलची वगैरे प्राईस बऱ्यापैकी जास्त असते विकेंडला. अरे 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 रुको रुको रुको, काय नको, काय लिफ्ट बिफ्ट नाही बघ. मला वाटलं त्या पुरुषाला लिफ्ट पाहिजे. मे बी तो त्यांचा सर वीर असतील कॉलेज विलेजमधला. एनिवेज, आणि आता आम्ही चाललो आहे मंडलपट्टीकडे. ॲबी फॉल्स तुम्ही जितक्या लवकर कराल ना तेवढं बरं आहे, कारण तिथे नंतर एवढी ट्रॅफिक होऊन जाते, पार्किंग वगैरे भेटत नाही. आणि कारने येणार असाल तर मग हालत खराब आहे. तिथे पार्किंग साठी एवढा वेळ लागतो ना, लिटरली गाड्या एक तास थांबलेल्या असतात. सो जेवढं लवकर कराल तेवढं बेटर आहे. आणि जर टू व्हीलरने याल तर अजून बेटर आहे. बाकी प्लेस एक नंबर आहे, खूप छान प्लेस आहे. तिकडचं एन्व्हायरमेंट वगैरे एक नंबर आहे यार. आता काय कुठल्या शब्दात एक्सप्लेन करू मला ते नाही कळत आहे. ही झाडं, ते एवढं घनदाट जंगल, आहा हा. आणि तिथपर्यंत जाणारा हा रोड बेस्ट. ह्या हिल स्टेशनची खासियत आहे बघा, आता मी तेच बोलणार होतो, मोठमोठी झाडं. काय झाडं आहेत यार, ही वेगळीच आहे. जसं आम्ही माउंट आबूला गेलो होतो तेव्हा कसं तिकडे वेगळेच डोंगर होते. तिकडे बऱ्यापैकी खडक आणि बाकीच्या ठिकाणी थोडीफार झाडं आणि खडक झाडं असं मिक्सचर होतं. पण इकडे ही मोठमोठी झाडं आहेत.
ओके, इथून ॲक्च्युअल ऑफरोड चालू होतं, पण इथे पण बऱ्यापैकी ऑफरोड होता. सिगरेट है ना? सिगरेट अलाउड नहीं है. लगते बिस्किट्स? नो कुछ नहीं. तारा निघाला आपडला मजबूत वरती पकड ओके. सो डन विथ द मंडलपट्टी. जर तुम्ही बाईकवरून येत असाल तर बाईक इथे म्हणजे ऑब्व्हियसली बाईक ते पुढे जाऊ देत नाही, बट मी काही यूट्यूबमध्ये बघितलं आहे की पब्लिक बाईक घेऊन गेली आहे अर्ध्यापर्यंत. बट मी सांगेन की नका जाऊ, इकडेच बाईक पार्क करा. आणि ह्यांची जीप आहे 1500 रुपये. ठीक आहे, तर 1500 रुपयामध्ये तुम्ही जर 4 जण असाल तर 500 म्हणजे शेअरिंग बेसिसवर तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही 4 जण होतो, सो 4 जणांमध्ये जे पण काही होतं 400 आणि प्लस जे पण काही असेल ते तुम्ही पे करून जाऊ शकता. जीपमध्ये बसा, जावा. जीपमधला एक्सपिरियन्स पण खूप जास्त आहे. सॉरी काय बोलतो आहे, जीपमधला एक्सपिरियन्स पण खूप जास्त चांगला आहे. एन्जॉय कराल तुम्ही जीपमधून पण तो जो रोड आहे ना, बाप रे बाप, नेक्स्ट लेवल आहे. बाकी हां, वरती जसं तुम्ही जाल त्या पीकवर, आई शपथ काय सीन आहे तिकडे, जबरदस्त. लांब लांब जसं आपण समुद्राच्या किनारी जातो आणि लांबपर्यंत बघतो, आपल्याला फक्त समुद्रच दिसतो, राईट. सो इकडे कसं आहे की तुम्ही किती पण लांब बघा, तुम्हाला फक्त आणि फक्त माउंटन्सच दिसतील. एक तर तिकडे हवा जी सुटलेली असते ना, वाव, मजा येते. आणि किती पण लांब बघा, तुम्हाला फक्त माउंटन्स आणि माउंटन्सच दिसणार. सह्याद्री घाट्स, पूर्ण रेंज, सह्याद्री रेंज भारी. जे आपण म्हणतो ना की पर्वतरांग, पूर्ण अशी पर्वतरांगच्या रांगच दिसणार लांबपर्यंत. काय नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. बट हां, जर तुम्ही इकडे चालला आहे, मेक शुअर की तुम्ही बऱ्यापैकी कमी खाल्लेलं असेल. साप, हो हो हो,
पण हा ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. तिकडे गेल्यावर काय माहिती वेगळीच शांती भेटते आणि खूप चांगलं वाटतं. तिकडे 5 मिनटं डोळे बंद करून बसलं ना तरी भारी वाटेल. तिकडे ती अशी जागा ना, तिकडे गेल्यावर कळतं की नेचर किती पॉवरफुल आहे. you.